आणि कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा बँकेचे अभ्यासपूर्व चेअरमन डॉक्टर दिगंबरजी दुर्गाडे सरांना विनंती करतोय की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करावं. आदरणीय डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सर. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे आयोजित अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजना शुभारंभ या तंत्रज्ञानावरती आधारित आणि भव्य शेतकरी मेळावा व आदर्श शेतकरी सन्मान सोहळा हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आहे, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अर्थातच हा कार्यक्रम राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, तुमचे आमचे सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे आधार अजितदादा पवारसाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं हे तीनही कार्यक्रम आपण आयोजित केलेत. या कार्यक्रमासाठी थोड्या वेळानंच या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. त्या आता जस्ट आलेत 5-7 मिनिटामध्ये वहिनींचं आगमन होईल. ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला आम्ही सर्वांनी ज्यांना निमंत्रित केलं होतं ते राज्याचे मंत्री आणि ज्या वेळेस पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं कोणतंही काम आदरणीय मामांच्या, आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आप्पा या ठिकाणी आहेत, सर्व संचालक या ठिकाणी आहेत. आम्ही ज्या वेळेस जी कामं घेऊन सहकार मंत्री महोदयांच्याकडे आम्ही त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस प्रत्येक वेळेस आमच्या प्रत्येक कामाला न्याय देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. कारण मामाही सतत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. मामा स्वतःच त्या ठिकाणी कृषी मंत्री म्हणून काम करतायत. वळसे पाटील साहेबही माजी मंत्री म्हणून आजही त्या ठिकाणी संपूर्ण मंत्रिमंडळामध्ये त्यांचा शब्द चालतो. त्या पद्धतीनं आमची सर्वच कामं मार्गी लावणारे आदरणीय बाबासाहेब पाटील, मंत्री सहकार महाराष्ट्र राज्य, ज्यांनी या ठिकाणी शेतकरी कर्जमाफीसाठी आपल्या सगळ्यांना मदत केली आणि ज्यांच्या कृषी मंत्रीपदाच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांची पुनश्च एकदा त्या ठिकाणी कर्जमाफी झाली. ते जिल्हा बँकेमध्ये पूर्वी ज्यांनी चेअरमन म्हणून काम केलं आहे, जिल्हा परिषदमध्ये ज्यांनी अध्यक्ष म्हणून काम केलं आहे, यापूर्वीच माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये ज्यांनी चेअरमन म्हणून काम केलं आहे आणि आता राज्य छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये ज्यांनी चेअरमन म्हणून काम केलं आहे, पुन्हा राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, आता चढत्या करत त्यांना सातत्यानं संधी मिळत गेली, ते त्याचं क्रेडिटसुद्धा ते PDCC बँकेला देतात. मी संचालक झाल्याच्या नंतर खरं तर मला हे सगळ्या संधी मिळत गेल्या असं ते म्हणतात, ते सन्माननीय दत्तात्रय बर्ने मामा. त्याचप्रमाणे राज्याचे माजी गृहमंत्री, माजी सहकार मंत्री, अर्थमंत्री, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वीज ऊर्जा मंत्री, अशा वेगवेगळ्या पदावरती ज्यांनी काम केलं. विधानसभेचे सभापती म्हणूनही ज्यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं काम केलं आणि आजही संचालक मंडळाला अतिशय उत्तम पद्धतीनं मार्गदर्शन करण्याचं काम जे करतात ते आपणा सर्वांचे नेते माजी मंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीर धवल जगदाळे, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित असणे आम्ही सर्वांनी खरं तर निमंत्रण दिलं आणि त्या निमंत्रणाचा मान देऊन या ठिकाणी उपस्थित असणारे माजी सहकार मंत्री की ज्यांचंही मार्गदर्शन आम्हाला सातत्यानं लाभतं ते सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब. या ठिकाणी उपस्थित असणारे माजी खासदार, 3 वेळा जे खासदार झाले, संसदेमध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं लोकसभेमध्ये ज्यांनी काम केलं आणि आज ते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत ते सन्माननीय शिवाजीराव आढळराव पाटील दादा. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असणारे साखर आयुक्त माननीय डॉक्टर संजय कोलते साहेब, तसेच जिल्हा दूध संघाचे नव्यानंच ज्यांना चेअरमन पदाची संधी मिळाली ते सन्माननीय अरुणजी चांभारे साहेब. या ठिकाणी उपस्थित असणारे बावननगर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय पृथ्वीराज दादा जाचक साहेब, पृथ्वीराज बापू जाचक साहेब. जिल्हा बँकेमध्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला सातत्यानं काम करायला संधी मिळाली आणि ज्यांच्यामुळे दादा PDC बँकेमध्ये संचालक झाले, ते अनेक वर्ष ज्यांनी चेअरमन म्हणूनही काम केलं, ते आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आणि सर्वात जास्त पिरियड संचालक म्हणून काम केलेले आदरणीय रमेश अप्पा थोरात साहेब. या ठिकाणी उपस्थित असणारे विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय सत्यजित दादा शेरकर साहेब. त्याचप्रमाणे DDR सन्माननीय प्रकाशजी जगताप साहेब. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये रेवणनाथ दारवटकर, संजयराव काळे साहेब आहेत, माऊलीभाऊ दाभाडे साहेब आहेत, येळे सर आहेत, त्याचप्रमाणे प्रदीप दादा कंद, बंटीबाया तावरे, त्याचप्रमाणे बालचंद्रभाऊ जगताप, विकास नाना दांगट पाटील, सन्माननीय जागडेताई. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे कृषी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय माने साहेब, तसेच रणजितदादा पोपटराव गावडे साहेब, माजी चेअरमन, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सन्माननीय
विश्वासराव नाना देवकाते पाटील, प्रवीण भैया शिंदे, त्याचप्रमाणे पूजाताई बुट्टे पाटील, सर्वच संचालक, आमचे दोन्ही कामगार प्रतिनिधी संचालक असणारे सन्माननीय जाधवराव साहेब असतील, शितोळे साहेब असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी शितोळे साहेब, रणजित भाया तावरे, त्याचप्रमाणे शिरूर तालुक्याचे माजी आमदार ज्यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं काम केलं, जे आम्हाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये ज्यांचं सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन मिळतं, ते ॲडव्होकेट अशोक बापू पवार साहेब, सर्वच व्यासपीठावरती उपस्थित असणारे मदन देवकाते साहेबापासून, त्याचप्रमाणे कात्रज दूध संघाचे माजी चेअरमन पासलकर साहेब, सर्व व्यासपीठावरती उपस्थित असणारे मान्यवर, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक ठिकाणच्या कारखान्यांचे चेअरमन या ठिकाणी आहेत, MD आहेत, मार्केट कमिटीचे सभापती आहेत, उपसभापती आहेत, कारखान्याचे संचालक आहेत, सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे सर्वच मान्यवर आहेत, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांचे चेअरमन, सर्व त्या ठिकाणी उपस्थित असणारे संचालक आणि सहकाराच्या विविध क्षेत्रामध्ये काम करणारे आपण सगळेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्या शेतकऱ्यांचा आपण सन्मान या ठिकाणी आयोजित करतोय, ते या सन्मानासाठी उपस्थित असणारे सर्वच आदर्श शेतकरी, जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम करणारे सर्वच आदर्श शेतकरी बंधू आणि भगिनींनो, खरं तर एक अतिशय चांगल्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन आपण त्या सर्वांनी त्या ठिकाणी केलंय. आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी आनंद वाटतोय. खरं तर आपण जे सगळ्यांना माहिती आहे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हटलं की अजितदादांचं नाव त्या ठिकाणी डोळ्यासमोर येतं. एकच वाता अजितदादा आपण सातत्यानं त्या ठिकाणी म्हणायचो. ज्या ज्या संस्थेला अजितदादांचा परिस्पर्श झाला त्या संस्थेचं सोनं झालेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. 1991 मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्या ठिकाणी दादांचं आगमन झालं. नंतर PDCC बँकेने त्या ठिकाणी काट टाकलेली आपल्याला आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळतं. इतक्या उत्तम पद्धतीची बँक आहे. आज देशामध्ये सर्वात फिनान्शियल इंडिकेटरचा तुम्ही विचार करा, बॅलन्स शीट्स त्या ठिकाणी पहा, ठेवी पहा, कर्ज पहा, टर्नओव्हर पहा, त्या ठिकाणी वर्किंग कॅपिटल पहा, प्रॉफिट पहा, ग्रॉस प्रॉफिट पहा, NPA पहा, कुठलेही इंडिकेटर्स तुम्ही जर त्या ठिकाणी पाहिलं तर देशामधल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी जेवढे आहेत त्या सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये टॉपची वित्तीय क्षेत्राचा विचार करत असताना, आर्थिक प्रगतीचा विचार करत असताना तुमची माझी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दादांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम काम करत होती. आजही दादांचंच जे मार्गदर्शन जणू काही आपल्याला आहे अशा पद्धतीने आपण वहिनी त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात, आदरणीय मामा मार्गदर्शन करतात, वळसे पाटील साहेब आहेत, त्याचप्रमाणे आप्पा सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात. या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच त्या ठिकाणी समाधान वाटतंय. आज या ठिकाणी PDCC बँकेबद्दलचे 3 कार्यक्रम आपण या ठिकाणी देत आहोत. आज ज्यावेळेस बँकेच्या संदर्भातले 1-2 मिनिटांमध्ये साधारण 7 ते 8 मिनिटात मी माझं मनोगत संपवतो. PDCC बँक ही देशातील सर्वोत्तम अशा प्रकारच्या DCC बँकमध्ये त्याचा उल्लेख आपण त्या ठिकाणी केला. आज बँकेचं भाग भांडवल 543 कोटी रुपयाचं बँकेचं भाग भांडवल आहे. रिझर्व्ह फंड्स आणि इतर निधी आहेत, ऑदर रिझर्व्ह 3302 कोटी रुपयाचे रिझर्व्ह फंड आणि इतर फंड्स त्या ठिकाणी आपले आहेत. स्वनिधी बँकेचा स्वतःचा निधी आहे 3846 कोटी रुपयाचा बँकेचा स्वनिधी आहे. जे कोणी आर्थिक क्षेत्रामध्ये वित्तीय क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्या लक्षात येईल या आकडेवारीवरून. आज आपल्या बँकेच्या ठेवी 17,189 कोटी 13 लाख रुपयांच्या ठेवी आपल्या आहेत. कर्ज आपण 13,578 कोटी रुपयांची कर्ज त्या ठिकाणी दिलेली आहेत. एकूण उलाढाल 30,767.74 कोटी, हे जवळजवळ 31,000 कोटी रुपयाची उलाढाल आपल्या PDCC बँकेची त्या ठिकाणी आहे. कदाचित 2 नंबरची DCC बँक जी असेल त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये 12,000 ते 13,000 कोटी रुपयाचा टर्नओव्हरमध्ये फरक आहे. हेही मला या निमित्तानं आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी सांगायचं आहे. CD रेशो 79% आहे. प्रोव्हिजन कव्हरिंग रेशो आपण ज्याला म्हणतो तो प्रोव्हिजन कव्हरिंग रेशो आपला 399.75% एवढा आपला त्या ठिकाणी प्रोव्हिजन कव्हरिंग रेशो आहे. रिक्वायर्ड प्रोव्हिजन आपल्याला NPAच्या अगेन्स्ट जी प्रोव्हिजन करावी लागते ती प्रोव्हिजन त्या ठिकाणी आपल्याला करायची आवश्यकता त्या ठिकाणी जी आहे ते 247 कोटी 14 लाख रुपयाची प्रोव्हिजन करणं आपल्याला आवश्यक आहे. तुमच्या माझ्या जे PDCC बँकेनं प्रोव्हिजन 247 कोटीच्या अगेन्स्ट किती केली? 2316 कोटी रुपयाची प्रोव्हिजन आपण त्याच्या अगेन्स्ट NPA साठी केली. याच्यावरून आपली परिस्थिती किती साऊंड आहे हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. नेट NPA तर 0% आपल्याकडे आहे. नेटवर्थ आपल्याकडं ॲसेट वजा लायबिलिटी आपण जे म्हणतो ते नेटवर्थ सुद्धा आपलं त्या ठिकाणी 3321.78 कोटीचं नेटवर्थ आहे. मी लखनौला मिटिंगला गेलो, दिल्लीला मिटिंगला गेलो, दोन्ही मिटिंगमध्ये
देशातल्या सर्वोत्तम अशा प्रकारचे जे अर्थतज्ञ त्या मीटिंगला होते त्यांनी सांगितलं द परफॉर्मन्स ऑफ द पीडीसीसी बँक इज जस्ट लाईक स्टेलर, म्हणजे आकाशात चमकणाऱ्या ताऱ्याप्रमाणे पीडीसी बँकेचा परफॉर्मन्स आहे, अशा प्रकारचं गौरवोद्गार त्यांनी काढलं. आणि त्यांचं असं म्हणणं आहे इथून पुढच्या काळामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी पीडीसी बँकेकडे केस स्टडी म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आम्ही पाहणार आहोत आणि इतरांचा त्यांचा अभ्यास करायला सांगणार आहोत. हे तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं पीडीसीसी बँक इथपर्यंत जाऊन त्या ठिकाणी पोहोचली. आज आपलं खेळतं भांडवल 27,081 कोटी रुपयांचं आहे. आरबीआयच्या वेबसाईटवर जाऊन पाहिलं तर देशाच्या टॉपच्या ज्या अर्बन शेड्यूल कोऑपरेटिव्ह बँक आहे त्या टॉपच्या 5 बँकांमध्ये आपली पीडीसीसी बँक आहे. सर्व फिनान्शियल इंडिकेटरचा विचार करत असताना आणि त्या सर्व बँकांचं कार्यक्षेत्र, त्याच बँकांचं संपूर्ण देश आहे. आपलं कार्यक्षेत्र पुणे जिल्हा आहे. पुणे जिल्ह्याचं कार्यक्षेत्र घेऊन एक बँक देशाचं कार्यक्षेत्र असणाऱ्या टॉपच्या 5 बँकांमध्ये जाऊन परफॉर्मन्स करते. हे दादांच्यामुळं आणि सर्व संचालक मंडळामुळं तुम्हा भागदारांच्या कामामुळं हे शक्य झालं. याचाही उल्लेख मला त्या ठिकाणी करायचा आहे. एका गोष्टीचा दुसरा मला उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. दादांची जयंती आपण सगळेजण या ठिकाणी साजरी करतोय. मला मुद्दाम उल्लेख करायचा आहे. दादांच्या जयंतीच्या निमित्तानं 1991 मध्ये दादा त्या ठिकाणी संचालक म्हणून आले. त्याच वेळेस वळसे पाटील साहेब सुद्धा संचालक म्हणून आले. मामा त्यानंतरच्या टर्ममध्ये संचालक म्हणून आले. मला एका साधारणपणे 50-60 सेकंदात मी कंपॅरिझन करतो. 1991ला ज्यावेळेस दादा वळसे पाटील तुम्ही ज्यावेळेस आलात त्यावेळेस 1991ला बँकेच्या ठेवी होत्या 314 कोटी 15 लाख रुपये. आज 2026ला बँकेच्या ठेवी आहेत 17,189 कोटी 13 लाख रुपये. म्हणजे 314 वरून 17,189 कोटी रुपयापर्यंत बँक गेली. याच्यावरून तुमच्या लक्षात येतं की चांगली माणसं एखाद्या संस्थेमध्ये काम करत असतील, संचालक मंडळ चांगलं असेल, भागधारक चांगला असेल तर बँक काय परफॉर्मन्स त्या ठिकाणी करू शकते हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. कर्जाचा विचार करत असताना 1991ला कर्ज होते 243 कोटी 68 लाख. त्यावेळेस कर्ज पुरवठा होता 243 कोटी 68 लाख 1991 मध्ये. आणि ज्यावेळेस आपण 2026ला जातोय त्यावेळेस 2026ला जाताना आज आपला त्या ठिकाणी कर्ज पुरवठा आहे 13,578 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा आहे. याच्यावरून आपल्या लक्षात येईल कुठं त्या ठिकाणी कर्ज पुरवठा 243 कोटी आणि कुठं त्या ठिकाणी 13,514 हजार कोटी रुपयावरती कर्ज पुरवठा पोहोचला. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की आपली प्रगती किती आहे. गुंतवणूक त्यावेळेस होती 89 कोटी रुपयाची गुंतवणूक होती. आज आपली गुंतवणूक 10,228 कोटी रुपयांची गुंतवणूक पीडीसीसी बँकेची आहे. खेळते भांडवल त्या ठिकाणी आपलं खेळते भांडवल होतं 364 कोटी रुपयाचं खेळते भांडवल होतं. आज आपलं खेळचे भांडवल ज्यावेळेस दादांचं पीडीसीसी बँकेमध्ये आगमन झालं 1991 नंतर आज आपलं खेळते भांडवल 27,097 कोटी 24 लाख एवढ्या रुपयाचं खेळते भांडवल आपल्या बँकेचं त्या ठिकाणी आहे. याच्यावरून तुमच्या लक्षामध्ये येईल की अगदी 25-25, 30-30 पटपेक्षा जास्त मोठा परफॉर्मन्स आपण त्या ठिकाणी बँकेनं दाखवलाय. भाग भांडवल त्यावेळेचं होतं ते 16 कोटी 50 लाख 1991ला. आज 543 कोटी 38 लाख रुपयाचं भाग भांडवल त्या ठिकाणी आहे. निधी आपल्याकडे होता त्यावेळेस 9 कोटी 20 लाख. आज 3,296 कोटी 16 लाख रुपयाचा निधी आहे. स्वनिधी 3,839 कोटी रुपयाचा की जो त्यावेळेस फक्त 25 कोटी रुपयाचा होता. हे मला त्या ठिकाणी सांगायचंय. या सर्व गोष्टीवरून आपल्या लक्षामध्ये एक गोष्ट आल्याशिवाय राहणार नाही. अजितदादा पवार साहेब बँकेमध्ये संचालक झाले त्यावेळेस वळसे पाटील साहेब सुद्धा आले. लगेच नेक्स्ट त्या ठिकाणी मामा आले. त्याच्या आधी 5 वर्ष दादा होते. हा जो परफॉर्मन्स एवढा प्रचंड मोठा परफॉर्मन्स केवळ दादांचं पुणे जिल्हा बँकेमध्ये आगमन झाल्याच्या नंतर वळसे पाटील साहेब आल्यानंतर एवढा मोठा प्रगती झाली. त्यानंतर मामाही कंटिन्युअसपणे त्या ठिकाणी बोर्डात काम करतायत. आज तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे आज आपण या ज्या 2 वेगळ्या प्रकारच्या बॉन्ड्स विक्रीला त्या ठिकाणी काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये फीचर्स म्हणजे लॉंग टर्म सबऑर्डिनेट बॉन्ड्स हे आपण त्या ठिकाणी 10 वर्षासाठी विक्रीला काढलेले आहेत. आणि दुसरे आहेत ते आपल्याकडे PDI परपेच्युअल डेट्स इन्स्ट्रुमेंट आपण ज्याला PDI म्हणतो ते सुद्धा आपण त्या ठिकाणी 150 कोटीचं आणि त्या ठिकाणी LTSB बॉन्ड्स 500 कोटी रुपयाचे 650 कोटी रुपयाचे बॉन्ड्स विक्रीला रिझर्व्ह बँकेने आपल्याला परवानगी दिली. याचा अर्थ रिझर्व्ह बँकेने मान्य केलंय पुढचे 10-15 वर्षापर्यंत या बँकेची प्रगती त्याच्याही पेक्षा चांगली राहणार आहे. कधीही रिझर्व्ह बँक ज्या बँकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल, सातत्यानं त्याच्यामध्ये चढती कामा नसेल, ठेवी वाढतायत, कर्ज पुरवठा वाढतायत, या सगळे जोपर्यंत नसेल तोपर्यंत रिझर्व्ह बँक आपल्याला परवानगी देत नाही.
परंतु आपल्याला रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली, याच्यामध्येच आपल्या लक्षामध्ये त्या ठिकाणी येत आहे की PDCC बँकेची क्षमता तशा प्रकारची असल्यामुळं आपल्याला रिझर्व्ह बँकेने सुद्धा परवानगी त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मला सांगायचं आहे की आपण सर्वांनी ते बॉन्ड्स खरेदी करा. दीर्घकालीन गुंतवणूक आहे, बँकेचा पाया त्या ठिकाणी मजबूत होणार आहे, बँकेचं नावही त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणी टायर 1 टायर 2 कॅपिटल हे आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे मला सर्वांना विनंती करायची, परवाच दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या ठिकाणी आपण अनास्कर साहेब आले होते, त्यांनी स्वतःही वैयक्तिक बॉन्ड्स खरेदी केले. अनेक चार्टर्ड अकाउंटंट्स लोकांनी त्या ठिकाणी बॉन्ड्स खरेदी केले. राज्य सहकारी बँकेपासून अनेक संस्थांनी बॉन्ड्स खरेदी केलेत. आजपर्यंत पहिल्याच 1.5-2 दिवसामध्ये बरेचसे बॉन्ड्स त्या ठिकाणी विक्रीला गेलेत. मला सगळ्यांना सांगायचे 22 तारखेपासून ते 6 ऑगस्टपर्यंत 15 दिवस त्या ठिकाणी बॉन्डची विक्री केली जाणार आहे. म्हणून मला आपल्या सगळ्यांना त्या निमित्तानं विनंती करायचे की आपण सगळ्यांनी ते बॉन्ड्स त्या ठिकाणी खरेदी करा. आणि आपण मोठी केलेल्या दादांनी मोठी केलेली बँक, संचालक मंडळांनी मोठी केलेली बँक, ज्याच्यावरती आता वहिनी लक्ष देत आहेत ती बँक, आपल्या सगळ्यांना पुढे साठी आपण सर्वांनी हे दोन्ही प्रकारचे बॉन्ड्स आपण त्या ठिकाणी खरेदी केली पाहिजे. अशा प्रकारची विनंती मला तुम्हाला त्या निमित्तानं करायचे. दुसऱ्या दादांच्या जयंतीच्या निमित्तानं दुसरे एक आपण योजना त्या ठिकाणी डिक्लेअर करतोय. वळसे पाटील साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी सूचना केल्या. आज आपण त्या ठिकाणी साखरेचा धंदा आपण त्या ठिकाणी पाहतोय की पाऊस त्या ठिकाणी कमी जास्त होतोय, ऊसाचं उत्पादन त्या ठिकाणी कमी आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये वळसे पाटील साहेबांनी सूचना केली, संचालक मंडळांनी सूचना केली, मामांनी आप्पांनी आम्हाला सगळ्यांना सूचना केल्या आणि आज आपण आज लॉन्च करतोय ती योजना अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजना. या तंत्रज्ञानावरती आधारित ही योजना आपण त्या ठिकाणी लॉन्च करतोय. त्यासाठी आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 1000 कोटी रुपयाची तरतूद आपण केलेली आहे आणि वेळेत कर्ज परतफेड केली तर त्याच्यामध्ये व्याजामध्ये आपण सूट आणि सवलत त्या ठिकाणी देणार आहोत. संचालक मंडळ आता वळसे पाटील साहेबांनी सूचना केल्या 2% त्या ठिकाणी सवलत द्या, अशा प्रकारचे वळसे पाटील साहेबांनी आम्हाला सर्वच संचालकांना आदेश दिलेले आहेत. त्या पद्धतीने 10.5% आपण कर्ज पुरवठा करतो. वेळेवर कर्ज परतफेड केली तर 2% त्या ठिकाणी रिबेट आपल्याला देता येईल. तशा प्रकारच्या सूचना वळसे पाटील साहेबांनी केल्यात आणि आम्ही सर्व संचालक मंडळ त्या पद्धतीने त्यांच्या सूचनेचा आदर करून ठराव झाला अशा प्रकारचा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेत आहोत. म्हणजे एक समाधान सगळ्यात चांगल्या प्रकारची गोष्ट आहे. त्याच्याबद्दलचं जादाचं वळसे पाटील साहेब त्यांच्या भाषणात वळसे पाटील साहेब त्यांच्या भाषणामध्ये त्याच्याबद्दलचा अधिकचा उल्लेख त्या ठिकाणी करतील. पण मी एवढंच सांगतो, यामुळे आपलं उत्पादन वाढणार आहे, शेती आपली किफायतशीर होणार आहे आणि बदलत्या काळामध्ये कोणत्याही बँकेनं कर्जदाराला कर्ज दिलं तर त्यानं तारण दिलेल्या जप्त करून कर्ज वसूल करायचं ही बँकिंग नाही. त्यानं दिलेल्या कर्जातून उत्तम धंदा करावा, व्यवसाय करावा, त्याला मार्गदर्शन करावं, सहकार्य करावं, वेळ पडली तर इंटरेस्ट सबवेन्शन द्यावं आणि त्याला व्हायबल अशा प्रकारचा बिझनेस केल्यानंतर बिझनेसमधून हप्ते परत आले पाहिजे तर त्यांचा धंदा तसाच राहिला पाहिजे. ही आपल्या बँकेची भूमिका आहे आणि तशाच प्रकारचं बँकिंग त्या ठिकाणी असतं. आपण त्याला बऱ्याचदा सोशल वेलफेअर बँकिंग जे म्हणतो तो एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहे की सर्वांच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचं बँकिंग करण्याचा प्रयत्न आपण सगळेच त्या ठिकाणी करतोय. म्हणून मला सगळ्यांना आपल्याला सांगायचंय, आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना जर परदेशामध्ये शिक्षण घ्यायला जायचं असेल तर शेतकऱ्यांच्या मुलांना परदेशामध्ये शिक्षण घ्यायला जायचं असेल तर 10.5% कर्ज पुरवठा आपण करतो. 4% आपण त्या ठिकाणी वेळेत कर्ज परतफेड केली तर 4% आपण त्याच्यामध्ये सवलत देतो. म्हणजे ॲक्च्युअल आपल्याला त्या ठिकाणी कर्ज हे 6.5%नंच त्या ठिकाणी कर्ज पडतं. आज इथं बसलेल्या अनेक लोकांच्या घरामधली मुलं परदेशात गेलेत. परवा आम्ही इंग्लंडला ज्यावेळेस गेलो होतो अभ्यास दौऱ्याला, इंग्लंडला गेल्यानंतर तिथं आम्ही सोमेश्वरचे पोपट पवार नावाच्या व्यक्तीचा चिरंजीव त्या ठिकाणी आहेत. 10-12 वर्षापूर्वी त्यांनी कर्ज घेतलं. आम्ही त्यांना फोन केला कुठे राहता, तर त्यांनी सांगितलं की मी 10 गुंठ्याचा बंगला घेतलाय, त्या 10 गुंठ्याच्या बंगल्यात मी राहतो. वडिलांना त्या बंगल्याची पूजा करण्यासाठी इंग्लंडला बोलवून घेतलं होतं. टेस्ला गाडी माझ्याकडे आहे, मर्सिडीज गाडी माझ्याकडे आहे. म्हणजे ज्यांच्या घरामध्ये बसायला जागा नव्हती एवढ्या छोट्या घरातला एखादा विद्यार्थी परदेशात जातो, कर्ज त्या ठिकाणी सवलतीत मिळतं, शिक्षण घेतो आणि एवढ्या चांगल्या प्रकारचं डेव्हलपमेंट त्याची होती. अशा प्रकारच्या अनेक सक्सेस स्टोरीज आहेत, अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी यशोगाथा आहेत की ज्या यशोगाथा बँकेच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी झाल्याच्या पाहायला मिळतात. मला इथं बसणाऱ्या सर्वच पतसंस्थांचे काही चेअरमन असतील, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांचे चेअरमन असतील, गृहनिर्माण सोसायट्यांचे चेअरमन आहेत,
मार्केट कमिटीपासून अनेक प्रकारचे आणि इंडिव्हिज्युअल आहेत. मला सगळ्यांना विनंती करायची ही तुमची माझी आपणा सर्वांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. एवढ्या उत्तम पद्धतीने ही बँक त्या ठिकाणी काम करते आणि म्हणून मी आधी उल्लेख केला त्या पद्धतीनं दोन म्हणजे मामा असतील, वळसे पाटील साहेब असतील, आप्पा असतील, सगळे संचालक दिलीप अण्णांच्या पासून अशोक बापूंच्या पासून सगळे त्या ठिकाणी आहेत. आपण सगळ्यांनी या सगळ्या हे बॉन्ड्स खरेदी करा. 6 ऑगस्ट पर्यंत आपण त्या ठिकाणी बॉन्ड्स केलं पाहिजे आणि ते बॉन्ड्स त्या ठिकाणी कारण लवकरात लवकर ते संपणार आहेत. व्याजदर 8.5% व्याजदर आहे, परंतु त्या व्याजदराचा ज्यावेळेस आपण विचार करतो राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय वहिनीचं आगमन झाले, त्यांचं आपण टाळ्या वाजवून सगळेजण स्वागत करूया. तर मी कंटिन्यू करतो भाषण, एका वेळेस तिकडे कार्यक्रम चालू होईल. तर मी पुन्हा एकदा वहिनी त्या ठिकाणी आले तर आपल्या सगळ्यांना मला विनंती करायची, ह्या ज्या 3 गोष्टी आहेत अजितदादा पवार साहेबांच्या नावानं सुरू केलेली अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजना AI तंत्रज्ञानावरती आधारित याचाही शुभारंभ आज होणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं पुन्हा एकदा जे LTSB असेल आणि PDI या 2 प्रकारचे जे बॉन्ड्स आपण विक्रीत काढलेत त्याही दोन बॉन्डच्या विक्रीचा शुभारंभ आपल्याला त्या ठिकाणी होतोय. आणि जे आदर्श शेतकरी म्हणून उत्तम पद्धतीनं काम प्रत्येक तालुक्यात केलंय त्या आदर्श शेतकऱ्यांचाही सन्मान आपण त्या ठिकाणी या ठिकाणी करतोय. स्टेजवरच्या स्टेजच्या दोन्ही बाजूच्या लोकांना विनंती करायची की आपण त्या ठिकाणी स्टेजवर जे बाकीच्या लोकांनी स्टेजच्या समोर जागा शिल्लक आहेत उजव्या बाजूला त्या ठिकाणी स्टेजवरच्या लोकांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय वहिनी साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. जोरदार टाळ्या संपूर्ण जिल्ह्याच्या आमच्या शेतकरी बांधवांच्या परिवाराच्या माध्यमातून संपन्न होत आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीचं औचित्य साधून AI तंत्रज्ञानावर आधारित अजितदादा पवार कृषी समृद्ध कर्ज योजनेचा शुभारंभ आणि या निमित्तानं संपन्न होणारा आदर्श शेतकरी सन्मान सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं होत असणारा हा भव्य शेतकरी मेळावा या कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय चेअरमन साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे. दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे. आदरणीय राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय श्रीमती सुनेत्रताई अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणारा आजचा आपला आदर्श शेतकरी सन्मान सोहळा आणि त्या निमित्तानं होत असणारा हा भव्य शेतकरी मेळावा सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी 2 मिनिटं उभं राहून दादांना श्रद्धांजली अर्पण करू. ठीक आहे. ओम शांती शांती. मी फक्त आता 1 मिनिटात माझं संपवतो भाषण, कारण वहिनी तुम्ही येत आहे तोपर्यंत मी प्रास्ताविक चालू ठेवलं होतं. फक्त झिस्ट मी या ठिकाणी सांगतो की आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला RBIनं LTSB आणि PDI या प्रकारचे बॉन्ड्स विक्रीला परवानगी दिली होती. परवा दिवशी 22 जुलै रोजी दादांच्या जयंतीच्या निमित्तानं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये विद्याधर अनासकर साहेब यांच्या शुभ हस्ते बॉन्ड विक्रीला प्रारंभ त्या ठिकाणी केला. अतिशय चांगल्या प्रकारची विक्री त्या ठिकाणी 70-80 कोटी रुपये त्याच दिवशी विक्री त्या ठिकाणी झाली. चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय आणि रिझर्व्ह बँकेच्या 109 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपल्याला बॉन्ड्स विक्री करायला परवानगी मिळाली आणि जिल्हा रिझर्व्ह बँकेने आपल्याला परवानगी दिली. आणि दुसरी एक गोष्ट की आपण त्या ठिकाणी
अजितदादा पवार कृषी समृद्धी योजना या तंत्रज्ञानावरती आधारित या योजनेसाठी 1000 कोटी रुपयाची तरतूद आपण त्या ठिकाणी केली. 10.5% व्याजदर आहे. वेळेत कर्ज परतफेड केले तर त्याला 2% सबसिडी द्यायचे. याच्याबद्दलची एक मान्यता त्या ठिकाणी बँकेने निर्णय त्या ठिकाणी घेतलाय. आदर्श शेतकऱ्यांचा सत्कार आयोजित या ठिकाणी केलाय. आणि जाताना एवढाच 2 ओळीचा उल्लेख करतो मी लगेच थांबतो की ज्यावेळेस मी वहिनी त्या कमिटीवरती निवड झाल्यानंतर लखनौ असेल, दिल्ली असेल, ज्या ज्या ठिकाणी मिटिंगला गेलो, देशातल्या अर्थक्षेत्रामध्ये काम करणारे जे सगळे तज्ज्ञ आणि एक्सपर्ट्स त्या ठिकाणी होते, त्या सर्वांनी जिल्हा बँकेचा उल्लेख करत असताना दादांच्या मार्गदर्शनाखाली मी आत्ताच उल्लेख केला 91ला बँक कुठं होती आणि 2026ला बँक कुठं आली, हे केवळ दादांच्यामुळे त्या ठिकाणी दादांचा परिस्पर्श बँकेला झाला आणि बँकेचं त्या ठिकाणी सोनं झालं. हे बॅलन्स शीट आणि सगळी आकडेवारी त्या ठिकाणी सांगते. म्हणून सगळेच अर्थतज्ञ त्या ठिकाणी देशातले उल्लेख करतायत. पीडीसी बँक इथून पुढच्या काळामध्ये केस स्टडी म्हणून पीडीसी बँकेचा अभ्यास केला जाईल आणि हा जो स्टेलर परफॉर्मन्स पीडीसी बँकेने त्या ठिकाणी दिलाय याच्याबद्दल सगळ्यांनी त्या ठिकाणी आपलं कौतुक केलं. बाकीच्या गोष्टी न सांगता मी एवढंच सांगतो, एवढा पाऊस असताना आपण सर्व सभासद शेतकरी 13च्या 13 तालुक्याने 2 शहराच्या कानाकोपऱ्यापासून डोंगरापासून धरणाच्या क्षेत्रामध्ये तर प्रचंड पाऊस असतोय. असं असताना सुद्धा आपण 12:30 नाही 11:45 पासून आलात. 12 ते 2 जेवण झाल्यानंतर एवढ्या वेळेत आपण त्या ठिकाणी वहिनींसाठी, त्याचप्रमाणे बाबासाहेब पाटील साहेब आहेत, मामा आहेत, सगळेच वळसे पाटील, सगळ्यांसाठी आपण थांबून राहिलात. त्याबद्दल आपल्या तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. एवढा वेळ अतिशय शांतपणे बसलात त्याबद्दलही आभार मानतो. आता थोड्याच वेळ कार्यक्रम त्या ठिकाणी दीड एक तासात कार्यक्रम संपेल. तुमचं सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. आणि सर्वांनी याचा वापर करा आणि बॉन्ड्स खरेदी करा. आणि आपली बँक देशातली सर्वोच्च बँक आहे, तसे आमचे सभासुद्धा देशातले सर्वात आदर्श सभासद पीडीसी बँकेचे आहेत, तसेच आमचे कस्टमर आहेत, हे दाखवून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. एवढंच मी त्या ठिकाणी सांगतो आणि मी माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.